पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. केवळ इंद्रियांना विषयापासून आवरून धरणे एवढेच स्थितप्रज्ञाचे लक्षण नाही, हे पुढील श्लोकात भगवान सांगतात. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. अन्वय, निराहारस्य देहिनः विषयाः विनिवर्तन्ते रसवर्जं परं दृष्ट्वा अस्य रसः अपि निवर्तते. अर्थ, निराहारी इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करणाऱ्या मनुष्याचे सुद्धा विषय तर निवृत्त होतात, परंतु रस निवृत्त होत नाही. परंतु परमात्मा तत्वाचा अनुभव झाल्यामुळे या स्थिर प्रज्ञ मनुष्याचा रसही निवृत्त होतो. अर्थात त्याची संसारात रसबुद्धी राहत नाही. व्याख्या. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जम. मनुष्य दोन प्रकाराने निराहारी होतो. एक, आपल्या इच्छेने भोजनाचा त्याग करणे अथवा आजार झाल्याने भोजनाचा त्याग होणे. दोन, संपूर्ण विषयांचा त्याग करून एकांतात बसणे, अर्थात इंद्रियांना विषयापासून आवरून धरणे. या ठिकाणी इंद्रियांना विषयापासून आवरून धरणाऱ्या साधकाविषयीच निराहारस्य पद आले आहे. रोग्याच्या मनात असते की काय करावे, शरीरामध्ये पदार्थ ग्रहण करण्याची क्षमता नाही, यात माझी परवशता आहे. परंतु जेव्हा मी निरोगी होईल, शरीरामध्ये शक्ती येईल, तेव्हा मी पदार्थांचे सेवन करीन. अशा प्रकारे त्याच्या अंतःकरणात रसबुद्धी राहते. तसेच इंद्रियांना विषयांपासून आवरून धरल्याने विषय तर निवृत्त होतात, पण साधकाच्या अंतःकरणातील विषयात वाटणारी जी रसबुद्धी, सुखबुद्धी आहे, ती लवकर निवृत्त होत नाही. ज्यांना स्वाभाविकच विषयामध्ये राग नाही आणि जे तीव्र वैराग्यवान आहेत, त्या साधकांची रसबुद्धी साधन अवस्थेतच निवृत्त होते. परंतु जे तीव्र वैराग्य वाचून विचारपूर्वक साधनात वाटचाल करीत आहेत, त्याच साधकासाठी म्हटले गेले आहे की विषयांचा त्याग केल्यावरही त्यांची रसबुद्धी निवृत्त होत नाही. रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. या स्थितप्रज्ञाची रसबुद्धी परमात्म्याचा अनुभव झाल्याने निवृत्त होते. रसबुद्धी निवृत्त झाल्याने तो स्थितप्रज्ञ होतो, हा नियम नाही. परंतु स्थितप्रज्ञ झाल्यास रसबुद्धी राहत नाही, हा नियम आहे. रसोप्यस्य, रसोप्यस्य पदावरून हे तात्पर्य निघते की साधकाच्या अहंतेमध्ये रसबुद्धी असते, अर्थात मीपणात राहते. हीच रसबुद्धी स्थूल रूपाने आसक्तीचे रूप धारण करते. म्हणून साधकाने आपल्या अहंतेतूनच रसबुद्धीला काढून टाकावे आणि मी तर निष्काम आहे, आसक्ती ठेवणे, कामना करणे माझे काम नाही, असे समजावे. अशा प्रकारे निष्काम भाव निर्माण झाल्यास अथवा निष्काम होण्याचा उद्देश झाल्याने रसबुद्धी राहत नाही आणि परमात्म तत्वाचा अनुभव झाल्याने रसबुद्धीची संपूर्णपणे निवृत्ती होते. परिशिष्ट भाव, भोगांची सत्ता आणि महत्ता मानल्याने अंतःकरणात भोगाविषयी एक सूक्ष्म ओढ, प्रियता, गोडवा उत्पन्न होतो.
त्याचे नाव रस आहे. कोण्या लोभी व्यक्तीला रुपये मिळाले आणि कामी व्यक्तीला स्त्री मिळाली तर अंतःकरणात एक खुशी उत्पन्न होते. हाच रस आहे. भोग भोगल्यानंतर मनुष्य म्हणतो की मोठी मजा आली. ही त्या रसाचीच स्मृती आहे. हा रस अहम मध्ये राहतो. याच रसाचे स्थूल रूप राग सुखासक्ती आहे. जोपर्यंत संयोगजन्य सुखात रसबुद्धी आहे तोपर्यंत प्रकृती आणि तिचे कार्य, नाम, क्रिया, पदार्थ आणि व्यक्ती याची पराधीनता राहतच असते. रसबुद्धी निवृत्त झाल्यास पराधीनता संपूर्णपणे समाप्त होते. भोगांच्या सुखाची परवशता राहत नाही. अंतःकरणात भोगांची गुलामी राहत नाही. जोपर्यंत अंतःकरणात किंचिन मात्रही भोगांची सत्ता आणि महत्ता राहते, भोगात रसबुद्धी राहते, तोपर्यंत परमात्म्याचा अलौकिक रस प्रकट होत नाही. परमात्म्याच्या अलौकिक रसाची तर गोष्टच सोडून द्या, परमात्मा प्राप्ती करायची आहे हा निश्चयही होत नाही. बाहेरून इंद्रियांचा विषयाशी संबंध केल्यास, अर्थात भोगांचा त्याग केल्यावरही आतून रसबुद्धी कायम राहते. तत्वबोध झाल्यावरही रसबुद्धी सुकते, निवृत्त होते, परमदृष्टा निवर्तते. तात्पर्य असे आहे की जेव्हा संसाराशी आपली भिन्नता आणि परमात्म्याशी आपल्या अभिन्नतेचा अनुभव होतो तेव्हा नाशवान रसाची निवृत्ती होते. नाशवान रसाची निवृत्ती झाल्यावर अविनाशी रसाची जागृती होते. तत्वबोध झाल्यास रस संपूर्णपणे निवृत्त होतो. परंतु तत्वबोध होण्यापूर्वीही त्याच्या उपेक्षेने, विचाराने, सत्संगाने, संत कृपेने रस निवृत्त होऊ शकतो. ज्याची रसबुद्धी निवृत्त झालेली आहे अशा तत्वज्ञ महापुरुषाच्या संगानेही रस निवृत्त होऊ शकतो. कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग तिन्ही साधनांनी रसाची निवृत्ती होते. जसं जसा कर्मयोगात सेवेचा रस, ज्ञानयोगात तत्वाच्या अनुभवाचा रस आणि भक्तियोगात प्रेमाचा रस मिळू लागतो, तसा तसा नाशवान रस आपोआप सुटत जातो. जसे बालपणी खेळणीत रस मिळत होता, परंतु मोठे झाल्यावर जेव्हा रुपयात रस मिळू लागतो तेव्हा खेळणीचा रस आपोआप सुटून जातो. तसेच साधनेचा रस मिळाल्यास भोगांचा रस आपोआप सुटतो. रसबुद्धी राहताना जेव्हा भोगांची प्राप्ती होते तेव्हा मनुष्याचे चित्त पघळते आणि तो भोगांना वशीभूत होतो. परंतु रसबुद्धी निवृत्त झाल्यावर जेव्हा भोगांची प्राप्ती होते तेव्हा तत्वज्ञ महापुरुषाच्या चित्तात किंचिन मात्रही कोणता विकार पैदा होत नाही. त्याच्या अंतःकरणात अशी कोणती वृत्ती निर्माण होत नाही ज्यामुळे भोग त्याला आपल्याकडे ओढू शकतील. जसे पशु पुढे रुपयाची पिशवी ठेवाल तर त्याच्यात लोभ वृत्ती निर्माण होणार नाही आणि सुंदर स्त्री पाहून त्यात काम वृत्ती उत्पन्न होत नाही. पशु तर रुपयाला, स्त्रीला जाणत नाही, परंतु तत्वज्ञ महापुरुष रुपयालाही जाणतो आणि स्त्रीलाही. तरीही त्याच्यात लोभ वृत्ती आणि काम वृत्ती उत्पन्न होत नाही. जसे आपण आपल्या बोटाने शरीराच्या कोण्या अंगाला खाजवितो तर खाजविणे झाल्यावर बोटात काही फरक पडत नाही, कोणतीही विकृती येत नाही. तसेच इंद्रियांनी विषयांचे सेवन झाल्यावरही तत्वज्ञाच्या चित्तात कोणताही विकार येत नाही.
तो जसाच्या तसा निर्विकार राहतो. कारण रसबुद्धी निवृत्त झाल्याने तो आपल्या सुखासाठी कोणत्याही विषयात प्रवृत्त होतच नाही. त्याची प्रत्येक प्रवृत्ती दुसऱ्यांचे हित आणि सुखासाठीच असते. आपल्या सुखासाठी केले गेलेले विषयांचे चिंतनही पतन करणारे होते आणि आपल्या सुखासाठी न केले गेलेले विषयांचे सेवनही बंधनकारक होत नाही. नाशवान रस तात्कालिक असतो, अधिक काल राहत नाही. स्त्री, रुपये इत्यादीच्या प्राप्तीच्या वेळी जो रस येतो तो नंतर राहत नाही. भोग मिळाल्यास जो रस येतो तो प्रत्येक घासाला कमी कमी होत शेवटी सर्वथा मिटतो आणि भोजनापासून अरुची उत्पन्न होते. परंतु अविनाशी रस कधी कमी होत नाही, तर जसाच्या तसा अखंड राहतो. नाशवान रसाचा भोग घेतल्याने परिणामी जडता, अभाव, शोक, रोग, भय, उद्वेग इत्यादी अनेक विकार उत्पन्न होतात. या विकारापासून भोगी मनुष्य बचाव करू शकत नाही, कारण हा भोगांचा अवश्यंभावी परिणाम आहे. म्हणून भगवंताने दुःखाचे दर्शन करण्याची गोष्ट सांगितली. दुःख दोषानुदर्शनम. कामादी दोषांपासून मुक्त झाल्यावरच मनुष्य आपल्या कल्याणाचे आचरण करतो. रसाची निवृत्ती न झाल्यास कोणती आपत्ती येते हे पुढील श्लोकात सांगतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.